नमस्कार. मी सौ वैजयंती डांगे, नाशिकहून. तेजस्वी शलाका या माझ्या ई-साहित्यावरील 11व्या ऑडिओ बुकच्या मनोगताचं अभिवाचन करत आहे. माहिती संकलन सौ वैजयंती डांगे. मनोगत. 15 ऑगस्ट 1947. अभूतपूर्व लढ्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं. संपूर्ण देशात आनंदाची लाट पसरली. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपलं रक्त सांडलं, बलिदान दिलं, हौतात्म्य पत्करलं, अशांच्या घरीसुद्धा बलिदान व्यर्थ गेलं नाही म्हणून अभिमानाने दिवाळी साजरी करण्यात आली. आपल्या देशबांधवांचं स्वप्न साकार झालं. 1857ला भारतीय स्वातंत्र्याचा लढा सुरू झाला. इंग्रजांच्या छळाला कंटाळलेले भारतीय देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरले. सत्याग्रह, असहकार, इंग्रजांना विरोध, विदेशी मालावर बहिष्कार असे अनेक विविध उपाय त्यावेळी सामान्य जनतेने केले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, भारत मातेला पारतंत्र्याच्या शृंखलेतून मुक्त करण्यासाठी रणी उतरले. त्यात महिलाही मागे नव्हत्या. त्यांनी आपलं घर, कुटुंब ही जबाबदारी सांभाळताना स्वातंत्र्य चळवळीत मोठ्या प्रमाणावर आपला सहभाग नोंदवला. जिंकू किंवा मरू या एकाच भावनेने सारे देशबांधव एक होऊन लढायला तयार झाले. भारतीय स्त्रियाही यात मागे नव्हत्या. देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य अनामिक स्त्रिया भारत भूमीसाठी तन मन धन अर्पण करायला सिद्ध झाल्या. काहींनी आपले प्राण दिले, काहींनी लाठ्या खाल्ल्या, तर कुणी तुरुंगवास भोगला, तर कुणी इंग्रजांचा अमानुष छळ सहन केला. अशाच असंख्य अप्रकाशित तेजस्वी शलाकांचा आपण परिचय करून घेणार आहोत. स्वातंत्र्याचा इतिहास लिहिला गेला तेव्हा स्वातंत्र्य सैनिकांच्या वाट्याला गौरवच गौरव आला. पेन्शन मिळालं, जमिनी मिळाल्या. अर्थात ते योग्यच होतं. तो त्यांचा हक्क होता. त्यांनी केलेल्या त्यागाचा यथार्थ सन्मान व्हायलाच हवा होता. पण त्यांच्या खांद्याला खांदा लावून खंबीरपणे उभ्या राहिलेल्या महिला कुठे हरवल्या? काही सन्माननीय अपवाद वगळता बहुतेक स्त्रियांची उपेक्षाच झाली. आज स्वराज्य 75 साजरी करताना तरी आपण त्यांचं अंशरूपाने ऋण मानूयात. 1942 मध्ये चले जाओ ही चळवळ सुरू झाली. ब्रिटिशांनो चालते व्हा, करू किंवा मरू अशा घोषणांनी देशाचा कानाकोपरा दुमदुमला. देशभर प्रचंड धरपकड सुरू झाली. अनेक नेते पकडले गेले, काही भूमिगत झाले. पुढे ही चळवळ चालवण्यासाठी तरुण युवक युवती पुढे सरसावले. यात तरुण मुलींनी आपल्या प्राणावर उदार होऊन गुप्त संदेश पोचवणे, चिठ्ठ्या पोचवणे, स्फोटक द्रव्ये, बॉम्ब, पिस्तुले योग्य ठिकाणी पोहोचवणे, गस्त घालणे, रेल्वे रूळ उखडणे, स्टेशन जाळणे अशी भयानक कामं केली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेतील राणी झाशी रेजिमेंट ही महिला पलटण. कधीही हिंदुस्थानला भेट न दिलेल्या महिला या पलटणीत होत्या. हजारो कोस दूर असलेल्या, कधीही न पाहिलेल्या, पण भारत मातेसाठी प्राण द्यायला निघालेल्या या 1500 महिलांच्या पलटणीला स्वातंत्र्य देवीच्या पुजारी म्हणून सलाम करायलाच हवा. देशाच्या कानाकोपऱ्यातून स्त्रियांनी, मुलींनी जमेल तसा स्वातंत्र्य संग्रामात
आपला खारीचा वाटा उचलला आहे. अशा सर्व ज्ञात अज्ञात वीरांगनांसाठी पोवाडा कोण म्हणणार? या उपक्रमातून अशा सर्व वीरांगनांना मानाचा मुजरा. आर्य महिला समाज, वनिता समाज, हिंद महिला समाज, बंगालमधील महिला कर्म समाज अशा अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून स्त्रियांमध्ये राष्ट्रीय वृत्ती वाढीला लागली. तन मन धनानी भारतीय स्त्रिया स्वातंत्र्य लढ्यात पुरुषांच्या बरोबरीने उतरल्या. महिला नेत्यांचे सत्कार जरूर झाले, पण नेत्यांपेक्षाही महत्त्वाच्या होत्या त्या हसत हसत बलिदान देण्यास तयार असणाऱ्या हजारो महिला कार्यकर्त्या. अशा हजारोंच्या बलिदानाच्या वेदीवर स्वातंत्र्य सूर्य उगवला आहे. त्यांच्या त्यागामुळेच आज स्वतंत्र भारतात आपला जन्म झाला आहे. अशा हजारो महिला कार्यकर्त्यांचे आपण शतशः ऋणी आहोत. देशाचे स्वातंत्र्य अशा ज्ञात अज्ञात स्त्रियांच्या बलिदानावर उभे आहे. हे करताना त्यांच्या डोळ्यासमोर सर्वांच्या हाताला काम, अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षणाची सोय, उत्तम आरोग्य सुविधा असं साधं सरळ स्वतंत्र भारताचं चित्र होतं. पण आज त्याच्या उलट चित्र आहे. देशात माजलेली ठोकशाही, महिलांवर उघड होणारे अत्याचार, वाढलेला भ्रष्टाचार, दहशतवाद, विकृत राजकारण या सर्वांचा बिमोड करून स्वातंत्र्य सैनिक व हुतात्म्यांच्या स्वप्नातला भारत आपण उभा करणे हीच या सर्व अग्निशिखांना आपण दिलेली श्रद्धांजली होय. धन्यवाद. अहिल्याबाई होळकर, जन्म 31 मे 1725, मृत्यू 13 ऑगस्ट 1795. अहिल्याबाई या माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या तत्वज्ञानी राणी म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदा तीरी महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी उभी केली. त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केले होते. त्या आधाराने अहिल्याबाईंनी इसवी सन 1766 ते इसवी सन 1795 म्हणजेच त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले. चौंडी या छोट्याशा गावी त्यांचा जन्म झाला. त्या काळी स्त्री शिक्षण फारसं प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवलं होतं. बाजीराव पेशवे यांचे सरदार मल्हारराव होळकर एकदा पुण्याला जाताना चौंडीला थांबले होते. 8 वर्षांच्या अहिल्यादेवींना मल्हाररावांनी पाहिलं. मुलगी आवडल्याने मागणी घालून आपला मुलगा खंडेराव यांच्याशी तिचा विवाह करून सून म्हणून तिला घरी आणलं. पती खंडेराव होळकर हे इसवी सन 1754 मध्ये कुमेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ नका म्हणून गळ घातली. पुढे 12 वर्षांनी मल्हारराव होळकर मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्याबाई माळवा प्रांताचा कारभार पाहू लागल्या. त्यावेळी लढाईत मल्हाररावांच्या बरोबरीने त्या सैन्याचं नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांना विरोध करणाऱ्या तुकोजीराव होळकर यांनाच त्यांनी सेनापती म्हणून नेमलं आणि गृहकलहावर पडदा टाकला. अहिल्याबाई या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरं व नद्यांवर घाट बांधले किंवा त्यांचा जीर्णोद्धार केला. माहेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवलं. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यात द्वारका, काशी,
उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथाचे गजनीच्या महंमदाने उद्ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचं देऊळ बांधलं. फक्त इंदूर आणि माहेश्वरच नाही तर देशभरात अनेक ठिकाणी विहिरी खोदल्या, घाट बांधले, धर्मशाळा, देवालये उभी केली. आजही एखाद्या छोट्या गावात गेलो तरी त्यांच्या नावाने उभी असलेली एक तरी वास्तू सापडते. अहिल्यादेवींनी पडदा पद्धत कधीच पाळली नाही. ते रोज जनतेची गाऱ्हाणी ऐकायला जनता दरबार भरवत असत. हिंदू मंदिरांमध्ये कायमस्वरूपी पूजा चालू राहावी म्हणून मोठा दानधर्म केला. रयतेच्या काळजीपोटी अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले. राज्याच्या सीमेवर असलेल्या भिल्ल व गोंड जमातीतील वादावर मोठ्या युक्तीने तोडगा काढला आणि या जमातीतील लोकांना आपल्या सैन्यात सामावून घेतलं. चोरम दरोडेखोरांना मदतीचा हात देऊन त्यांचं मतपरिवर्तन करून त्यांना आपल्या सैन्यात सामील करून घेतलं. त्यांनी अंधश्रद्धेला कधीही दुजोरा दिला नाही. सती प्रथेला शास्त्राधार नाही हे पुराणातील दाखले देऊन प्रजेला पटवून दिलं. अशी अनेक पुण्यसंचयाची कामं अहिल्यादेवी करत होत्या. हा सगळा खर्च त्या खाजगीतून करत असत. या कामासाठी राज्याच्या तिजोरीतील एकाही पैशाला त्यांनी हात लावला नाही. म्हणूनच आजही त्यांना समाजात संत म्हणून ओळखलं जातं. राणी वेलू नचियार, जन्म 3 जानेवारी 1730, मृत्यू 25 डिसेंबर 1796. राजाच्या मृत्यूनंतर राणीने राज्याची सूत्र आपल्या हातात घेतली. 1780 ते 1790 या काळात ती शिवगंगा राज्याची राणी होती. ही इंग्रजांविरुद्ध लढणारी पहिली वीरांगना होती. तामिळनाडूमध्ये तिला वीरमंगई या नावाने सुद्धा ओळखलं जातं. लहानपणीच तिला अश्वारोहण, तलवारबाजी, नेमबाजी यांचं शिक्षण दिलं गेलं होतं. एखाद्या राजकुमारासारखंच तिला वाढवलं होतं. तिला फ्रेंच, इंग्रजी आणि उर्दू भाषा उत्तमरित्या अवगत होत्या. पुढे शिवगंगाचा राजा मुथुवा दुगनाथा पेरिया यांच्याशी तिचा विवाह झाला. 1780 म्हैसूरचा सुलतान हैदर अलीच्या साह्याने तिने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारलं. तिनं मोठ्या पराक्रमाने आपलं राज्य ईस्ट इंडिया कंपनीच्या तावडीतून सोडवलं होतं. ही पहिली महिला क्रांतिकारक होती जिने इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्य युद्ध पुकारलं होतं. स्वतःच्या मुलीच्या स्मरणार्थ इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी सशक्त महिला सेना तिने उभी केली होती. इंग्रजांविरुद्ध लढताना तिच्या मुलीचा मृत्यू झाला होता. असं म्हणतात की पहिला मानवी बॉम्बचा उपयोग सगळ्यात पहिल्यांदा राणीने केला होता. तिने 10 वर्ष आपल्या राज्यावर उत्तमरित्या राज्य केलं व 1796 आजारपणात तिचा मृत्यू झाला. पुढे 2008 भारत सरकारने तिच्या नावाने टपाल तिकीट काढून तिचा सन्मान केला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध लढा पुकारणारी ही राणी चेन्नम्मा. राणी चेन्नम्मा ही कर्नाटकातील कित्तूर या संस्थानची राणी होती. पहिल्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या 33 वर्ष आधी राणीने इंग्रजांच्या डॉक्ट्रिन ऑफ लेप्स कायद्याविरुद्ध सशस्त्र लढा दिला. भारतीय स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा देणाऱ्यांमध्ये तिचं नाव आदराने घेतलं जातं. तिचा जन्म 23 ऑक्टोबर 1778 बेळगाव इथे झाला. लहानपणापासूनच राणीला नेमबाजी, तलवारबाजी, अश्वारोहण याची आवड होती. तिच्या आयुष्यात मात्र नशिबाने खूप क्रूर थट्टा केली.
पहिल्यांदा तिच्या पतीचं निधन झालं. नंतर काही वर्षातच तिच्या मुलाचं निधन झालं. नंतर मुलाच्या मृत्यूनंतर तिने शिवलिंगप्पाला दत्तक घेऊन आपला उत्तराधिकारी बनवलं. पण इंग्रजांच्या कायद्यानुसार दत्तक पुत्राला राजाचे अधिकार नव्हते. याच कायद्याच्या विरोधात राणीने युद्ध पुकारलं. इंग्रजांचा आमच्या राज्यकारभारात अनावश्यक हस्तक्षेप आणि जाचक करप्रणाली या 2 मुद्द्यांसाठी राणीने इंग्रजांना विरोध केला. इंग्रजांविरुद्धच्या लढाईत राणीने अतुल शौर्याचं प्रदर्शन केलं. परंतु जास्त दिवस ती इंग्रज सेनेच्या मुकाबला नाही करू शकली. तिला अटक करून इंग्रजांनी बेळगावच्या किल्ल्यात ठेवलं. तिथेच 21 फेब्रुवारी 1829ला ह्या अतिशय पराक्रमी आणि साहसी राणीचा दुर्दैवी अंत झाला. महान क्रांतिकारक आणि धाडसी योद्धा भीमाबाई होळकर. महाराजा यशवंतराव होळकर यांची शूरवीर कन्या भीमाबाई होळकर. भीमाबाई होळकर हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक सोनेरी पान. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा वारसा जोपासणारी महिला असून पित्याच्या स्वप्नपूर्तीसाठी दिलेल्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत ती लढत राहिली. भीमाबाईंचा विवाह बुळे सरकार यांच्याशी झाला होता. परंतु काही दिवसातच वैधव्य आल्याने त्या माहेरी पित्याकडे येऊन राहिल्या. भीमाबाईंचा जन्म 17 सप्टेंबर 1795 साली झाला. भारताचे आद्य स्वातंत्र्य सेनानी यशवंतराव होळकर यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. सत्ता लालसेमुळे दौलतराव शिंदे यांनी मल्हारराव दुसरे यांचा पुण्यात खून केला. त्यावेळी यशवंतराव व विठोजी निसटून जाण्यात यशस्वी झाले. पण शिंद्यांनी नवजात भीमाबाई व तिच्या आईला कैदेत टाकले. पुढे तब्बल 6 वर्षांनी 25 ऑक्टोबर 1802 रोजी पुण्यावर स्वारी करून शिंदे व पेशवे यांचा दणदणीत पराभव करून यशवंतरावांनी त्यांची सुटका केली. ज्या काळात महिलांना गोशात राहावे लागे त्या काळात यशवंतरावांनी मात्र भीमाबाईंना सैनिकी शिक्षण देण्यास सुरुवात केली. वैधव्याची कुऱ्हाड कोसळल्यावर त्या माहेरी परत आल्या आणि मग त्या भानापुरा येथे सुरू केलेल्या तोफांच्या कारखान्याचे व नवीन लष्कर भरतीचे काम पाहू लागल्या. त्यांना उत्तम अश्वपरीक्षा अवगत होती. त्या बापलेकीनी बलाढ्य सैन्य उभं केलं होतं. पण दुर्दैवाने यशवंतरावांचा 28 ऑक्टोबर 1811 रोजी अकाली मृत्यू झाला. त्यावेळी भीमाबाईंच्या धाकट्या भावाचं मल्हारराव तिसरे यांचं वय अवघं 6 वर्ष होतं. यशवंतरावांच्या मृत्यूनंतर होळकरांचे संस्थान ताब्यात घेण्याचा इंग्रजांनी प्रयत्न सुरू केला. पण त्यांना यश येत नव्हतं. शेवटी इंग्रजांनी गफूर खान या होळकरांच्या सेनानीला जहागिरीचे आमिष देऊन फोडले. मल्हारराव तिसरे वय वर्ष 12, भीमाबाई वय वर्ष 20. मालकमनी पाठवलेल्या सैन्याचा मुकाबला करण्याच्या तयारीत महिदपूर येथे ही 2 छोटी मुले खंबीरपणे उभी होती. 20 डिसेंबरला सकाळी युद्ध सुरू झाले. दुपारपर्यंत होळकरी सेना इंग्रजांना कापून काढत विजयाच्या क्षणापर्यंत पोहोचलीच होती. पण ऐन मोक्याच्या वेळी गफूर खान आपल्या सैन्यासह रणांगणातून निघून गेला व हाती आलेला विजय गद्दारपणामुळे निसटला. मल्हाररावांना इंग्रजांशी तह करावा लागला. पण भीमाबाई मात्र आपल्या 3000 पेंढारी घोडदळांनीशी निसटली. तिने अरण्यवास पत्करला व गनिमी काव्याचा मंत्र जपला. तिने इंग्रजी खजिने लुटले, त्यांचे तळ उद्ध्वस्त केले. मार्च 1818 मध्ये तर खुद्द मालकमवर हल्ला करून
त्याला असं झोडपलं की मालकमला पळून जावं लागलं. भीमाबाईची खरी शक्ती इमानदार पेंढारी सैन्य आहे हे लक्षात घेऊन पेंढाऱ्यांवर अमिषांची बरसात इंग्रजांनी केली. त्यामुळे पेंढारी भीमाबाईला सोडून गेले. तिने भारतातील संस्थानिकांना देखील मदतीची हाक दिली होती, पण कोणीही सकारात्मक प्रतिसाद तिला दिला नाही. मालकम पिसाळून भीमाबाईच्या मागे लागला होता, पण भीमाबाई त्याला हुलकावण्या देऊन त्याचेच तळ उद्ध्वस्त करत होती. शेवटी मालकमनी तिचा मुख्य सेनानी रोशन खान याला फितूर करून घेतलं. भीमाबाईंचा तळ धार नजीक पडला असता त्याने ती खबर मालकमला दिली. चहू बाजूंनी इंग्रज सैन्याचा घेराव पडला. यावेळी दुर्दैव असं की एकाही सैनिकांनी शस्त्र उचललं नाही. ते सरळ भीमाबाईला एकाकी सोडून निघून गेले. भीमाबाईला कैद करून रामपुरा येथील गढीत बंदिस्त करण्यात आलं. पुढे 28 नोव्हेंबर 1858 भीमाबाईंचा मृत्यू झाला. कैदेतच जन्म आणि कैदेतच मृत्यू असं दुर्दैव या थोर महिलेच्या वाट्याला आलं. राणी लक्ष्मीबाई ही झाशी राज्याची राणी होती. हिंदुस्थानात इसवी सन 1857च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य संग्रामातील ही एक अत्यंत पराक्रमी अग्रणी सेनानी होती. तिच्या शौर्याने तिला क्रांतिकारकांची स्फूर्ती देवता म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झालं आहे. राणी लक्ष्मीबाई हिच्या पराक्रमाने फक्त इतिहासच नाही रचला, तर सर्व स्त्रियांच्या मनात एक धाडसी ऊर्जा निर्माण केली. राणीचा जन्म 19 नोव्हेंबर 1835 रोजी झाला. तिचं नाव मनकर्णिका असं ठेवलं गेलं. सगळे तिला लाडानी मनू म्हणत. लहानपणी पेशव्यांच्या देखरेखीखाली तलवारबाजी, भालाफेक, बंदुकीने गोळी चालवणं, घोडेस्वारी या गोष्टींमध्ये ती तरबेज झाली. कुस्ती आणि मल्लखांब हा तर तिचा अत्यंत आवडता व्यायाम होता. 1842 तिचा विवाह झाशीचे राजे गंगाधर पंत नेवाळकर यांच्याशी झाला. ती मनूची लक्ष्मीबाई नेवाळकर झाली. दोघांना लवकरच एक मुलगा झाला. त्याचं नाव दामोदर असं ठेवण्यात आलं. पण दुर्दैवाने राणीचा मुलगा 3 महिन्याचा असतानाच मृत्यू पावला. पुढे 1853 महाराज गंगाधररावांचं निधन झालं. राणीने आनंदरावांना दत्तक घेऊन त्यांचं नाव दामोदर ठेवलं. पण दत्तक विधान नामंजूर करून इंग्रजांनी झाशी संस्थान खालसा केलं आणि राणीचा रोष ओढवून घेतला. त्यावेळी मेरी झाशी नहीं दूंगी असं बाणेदार उत्तर तिने इंग्रजांना दिलं. पण राणीला पदच्युत होऊन किल्ल्याबाहेर पडावं लागलं. शेवटी नंतर पुन्हा तिच्या सैन्यानी एक एक करून गुप्त मार्गाने किल्ल्यात जाऊन तो किल्ला ताब्यात घेतला. 22 जुलै 1857 ब्रिटिशांनी राणीला पुन्हा झाशीची सूत्र परत केली. किंबहुना ती त्यांना परत करावी लागली. राणीने परकीयांविरुद्ध लढण्याची तयारी सुरू केली. महिलांचं सैन्य उभं केलं. दुसरीकडे लोकांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या. 21 मार्च 1857 इंग्रजांनी पुन्हा राणीला युद्धाचं आव्हान दिलं. युद्धाला तयार हो, नाहीतर झाशी सोड. राणीने मोठ्या धैर्यानं इंग्रजांविरुद्ध लढा उभा केला. शेवटी ब्रिटिशांना फितुरांनी साथ दिली आणि किल्ल्याचे गुप्त मार्ग दाखवून दिले. इंग्रजांनी त्यांच्या मदतीने किल्ला ताब्यात घेतला. सतत 11 दिवस राणीने इंग्रजांना झुलवत ठेवलं.
शेवटी इंग्रजांशी लढत असताना राणी प्रचंड जखमी झाली. पण इंग्रजांच्या हाती लागू नये म्हणून तिने अग्नीला मिठी मारली. अशा तऱ्हेने वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी तिने मरण पत्करलं. धन्य ती राणी लक्ष्मीबाई. झलकारीबाई. जन्म 22 नोव्हेंबर 1830. कोळी समाजातील ही एक लढवय्यी स्त्री होती. हिने 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तिने झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या स्त्री लष्करात काम केलं. पुढे ती राणीची प्रमुख सल्लागार बनली. झाशीच्या किल्ल्याचे युद्ध पेटलेले असताना ती स्वतः राणी म्हणून गादीवर बसली आणि राणीच्या बाजूने आघाडीवर लढली. त्यामुळे राणीला किल्ल्यातून पळून जाणे सहज शक्य झाले. झलकारीबाईंच्या पराक्रमाच्या कथा कित्येक वर्ष बुंदेलखंडातील लोकांच्या स्मरणात आहेत. राणीला वाचवण्यासाठी इंग्रजांविरुद्ध लढतानाच्या तिच्या शौर्याची, पराक्रमाची बुंदेली लोकसाहित्यात आजही स्तुती केली जाते. झाशीजवळील भोजला गावामध्ये 22 नोव्हेंबर 1830ला एका कोळी कुटुंबात झलकारीबाईंचा जन्म झाला. खेडेगावातल्या मुलीच्या वाट्याला येतात ती सर्वच कामं झलकारी करत असे. झलकारीने कमी वयातच वाघाला कुऱ्हाडीने मारल्याची, तर चित्त्याला काठीने मारल्याची कथा प्रसिद्ध आहे. राणीच्या सैन्यातील तोफखान्याचे काम करणाऱ्या पुरणसिंग नावाच्या सैनिकाशी पुढे तिचा विवाह झाला. झलकारी बरीचशी राणी लक्ष्मीबाईंसारखी दिसायची. त्यामुळे तिला लक्ष्मीबाईंच्या स्त्रियांच्या पलटणीमध्ये सहभागी करून घेतलं गेलं. लहानपणापासूनच तिच्या शौर्याच्या, धाडसाच्या कथा प्रसिद्ध होत्या. सैन्यात तिला वेगाने बढती मिळत गेली. लवकरच ती सैन्याच्या तुकडीचे नेतृत्व करू लागली. 1857च्या बंडाच्या दरम्यान ह्यूज रोज या इंग्रज अधिकाऱ्याच्या सैन्याने झाशीवर आक्रमण केलं. त्यावेळी राणी किल्ल्यात अवघ्या 4000 सैनिकांसह दबा धरून बसली होती. कालपीमध्ये छावणी टाकून बसलेले पेशवे तिच्या मदतीला जाऊ शकले नाहीत, कारण ह्यूजने त्यांचा आधीच पराभव केला होता. दरम्यान झाशीच्या किल्ल्याचा सुरक्षा रक्षक दुल्हाजू याने इंग्रजांशी हातमिळवणी केली आणि किल्ल्याचा दरवाजा इंग्रजांसाठी उघडला. इंग्रज सैन्य आणि राणीचं सैन्य यांच्यात आमनेसामने युद्ध सुरू झालं. या गोंधळाचा फायदा घेत आणि दरबारी लोकांचा सल्ला ऐकत राणी लक्ष्मीबाई मागच्या दरवाजाने पळून गेली. राणीच्या जागेवर झलकारी उभी राहिली. झलकारीने लक्ष्मीबाईंचाच पेहराव केला होता. झलकारीने लक्ष्मीबाईंशी असलेल्या साधर्म्याचा फायदा घेत स्वतः राणी असल्याचे भासवत पूर्ण दिवस लढाई चालू ठेवली आणि शेवटी या लढाईतच तिने आपला देह देखील ठेवला. झलकारीबाईचा मृत्यूदिन अनेक कोळी संघटना शहीद दिवस म्हणून साजरा करतात. भारत सरकारच्या डाक तार विभागाने झलकारीबाईंची प्रतिमा असलेले पोस्टाचे तिकीट काढले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 10 नोव्हेंबर 2017 रोजी भोपाळमधील गुरु तेग बहादूर संकुलमध्ये झलकारीबाईंच्या पुतळ्याचे अनावरण केले. झलकारीबाईच्या कथेने कोळी स्त्रीत्वाच्या उग्र स्वरूपाचा आदर्श आज जगापुढे उभा केला आहे. मैनावती. बिठूरचे मराठा क्रांतिकारक नानासाहेब पेशव्यांची ही धाडसी आणि अत्यंत पराक्रमी मुलगी. तिने आपल्या पराक्रमाने इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं. 1857मध्ये प्रथम नानासाहेब पेशव्यांनी
भारत छोडो आंदोलन इंग्रजांविरुद्ध सुरू केलं. मैनावती पण पित्याबरोबर इंग्रजांविरुद्धच्या लढाईत उतरली. भस्कर घाटावरून नानासाहेब अलाहाबादला जात असताना इंग्रजांनी त्यांना घेरलं. त्यावेळी मैनावती आपली महिला ब्रिगेड घेऊन इंग्रजांवर चालून गेली. या युद्धात तिने पराक्रमाची शर्थ केली. शेकड्याने इंग्रज सैनिक मारले गेले. इंग्रजांना हार पत्करून परत जावं लागलं. सैनिकांच्या मृत्यूने इंग्रज सरकार प्रचंड संतापलं आणि त्यांनी पुरी पलटण घेऊन बिठूरवर हल्ला केला. नानासाहेब मैनावती व साथीदारांसह पळून जाण्यात यशस्वी झाले. पण इंग्रजी फौज त्यांचा पाठलाग करत जगेश्वर घाटावर पोहोचली. इथे पुन्हा आपल्या 200 महिला सेनानींना घेऊन मैनावती इंग्रज पलटणीवर चालून गेली. तिथेही इंग्रजांना तिच्या पराक्रमापुढे हार पत्करावी लागली. बैरकपूर गुफेत नानासाहेब आपली मुलगी आणि सैन्यासह लपून राहिले होते. इंग्रजांनी सैन्य गोळा करून त्यांच्यावर चाल केली. पेशव्यांच्या खबऱ्याने इंग्रजांच्या हल्ल्याची नानासाहेबांना आधीच सूचना दिल्यामुळे नानासाहेब आपल्या साथीदारांसह पळून जाण्यात यशस्वी झाले. पण मैनावती मात्र तिथेच अडकली आणि शेवटी इंग्रजांच्या हाती लागली. आधीच इंग्रजांचा तिच्यावर खूप राग होता. तिच्याबरोबर तिच्या 150 महिला क्रांतिकारी पण होत्या. नानासाहेबांचा ठावठिकाणा सांगावा म्हणून इंग्रजांनी मैनावतीचे खूप हाल केले. शेवटी तिला जिवंत जाळलं. पण शेवटपर्यंत तिने आपलं तोंड उघडलं नाही. नंतर तिच्या 150 स्वातंत्र्य सेनानींना पण इंग्रजांनी जिवंत जाळलं. धन्य धन्य ती मैनावती. बेगम हजरत महल. जन्म अंदाजे 1820. मृत्यू एप्रिल 1879. 1857ला इंग्रजांच्या विरोधात पहिलं युद्ध पुकारणारी वीरांगणा बेगम हजरत महल. सुमारे 1820ला अवध प्रांतात एका लहानशा गावी अत्यंत गरीब कुटुंबात तिचा जन्म झाला. घरच्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमुळे राजघराण्यांमध्ये ती नृत्य करत असे. पुढे तिला हजरत महल ही उपाधी मिळाली. ती दिसायला अत्यंत सुंदर होती. पुढे अवधचे नवाब वाजिद अली शाह यांनी तिला आपली बेगम बनवलं. तिला एक मुलगा झाला. मुलाचं नाव बिर्जिस कादर ठेवण्यात आलं. इसवी सन 1856ला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने अवधवर कब्जा करून नवाब वाजिद अली याला कैद करून कोलकाता येथे बंदिवासात ठेवलं. बेगमने लहान बिर्जिस कादर या आपल्या मुलाला गादीवर बसवून 7 जुलै 1857ला अवधी कुशल शासक म्हणून इंग्रजांविरोधात युद्धाची ठिणगी पेटवली. ती एक कुशल रणनीतिज्ञ होती. इंग्रजांच्या तावडीतून आपल्या राज्याला वाचवण्याकरता तिने ब्रिटिशांशी पराक्रमाने लढा दिला. ती सर्व धर्मांना समान मानत होती. धर्माच्या आधारावर तिने कधी भेदभाव केला नाही. झाशीच्या राणीप्रमाणे तिच्याही सैन्यात महिला सैनिक दल कार्यरत होतं. 1857ला बेगमने आपल्या सैन्य आणि समर्थकांच्या मदतीने इंग्रजांविरोधात विद्रोहाची ठिणगी पेटवली आणि ब्रिटिशांविरोधात युद्ध सुरू केलं. तिच्या नेतृत्वात सैन्याने लखनौजवळ दिलकुशा येथे झालेल्या युद्धात इंग्रजांना नामोहरण केलं. अवध प्रांतातील गोंडा, फैजाबाद, सलोन, सुलतानपूर, सीतापूर, बहराईच या क्षेत्रांना मुक्त करून लखनौवर आपला ताबा मिळवला. बेगमचं कुशल नेतृत्व, उत्तम संघटन सामर्थ्य आणि अदम्य साहस याने प्रभावित होऊन अनेक राजांनी तिला युद्धात मदत केली. तसेच अवध येथील शेतकरी, जमीनदार यांच्यावर देखील बेगमच्या संघटन कौशल्याचा प्रभाव होता. त्यामुळे त्यांनी हिरिरीने पुढे येत इंग्रजांविरोधात झालेल्या युद्धात बेगमला भरीव सहकार्य केलं.
या युद्धात हत्तीवर स्वार होत बेगमने सैन्याचं कुशल नेतृत्व केलं. इंग्रजांना पळता भुई थोडी झाली. इंग्रजांना लखनौ रेसिडेन्सीमध्ये लपावं लागलं. हे युद्ध पुढे अनेक दिवस चाललं. तिच्या सैन्याने ब्रिटिशांचा मोठ्या धैर्याने सामना केला. नंतर मात्र इंग्रजांनी आणखी कुमक मागवली आणि पुन्हा लखनौवर आक्रमण केलं आणि लखनौ, अवध यावर कब्जा मिळवला. बेगमला हार पत्करून महाल सोडून जावं लागलं, पण तिने हार न मानता ग्रामीण भागातील लोकांमध्ये क्रांतीची ज्योत पेटवली. त्यावेळी तिने जंगलात वास्तव्य केलं. नंतर नानासाहेबांच्या मदतीने तिने शहाजहापूरवर आक्रमण केलं आणि गुरिल्ला युद्धनीतीचा वापर करून इंग्रजांच्या अडचणी वाढवल्या. अशा रीतीने तिने शेवटपर्यंत एखाद्या पराक्रमी सैनिकाप्रमाणे इंग्रजांविरुद्ध लढा दिला. ती पहिली अशी राणी होती जिने लखनौ इथे झालेल्या इंग्रजांविरोधातल्या विद्रोहात हिंदू मुस्लिम राजांच्या आणि अवधच्या जनतेच्या मदतीने इंग्रजांचा पराभव केला होता. दरम्यान मौलाना अहमद शहा यांची हत्या झाली. बेगम एकटी पडली. लखनौ सोडून जाण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता. हळूहळू परिस्थिती चिघळत होती. इंग्रजांकडून कैद होऊन बंदी होणं हे या स्वाभिमानी बेगमला कधीच सहन होणार नव्हतं. त्यामुळे ती मुलाला घेऊन नेपाळला निघून गेली. नेपाळचे राजा राणा जंग बहादूर यांनी तिला नेपाळमध्ये आश्रय दिला. पुढचे जीवन तिने सामान्य महिलेप्रमाणे नियतीत केलं आणि तिथेच 1879 मध्ये अखेरचा श्वास घेतला. आपल्या देशातील या पराक्रमी बेगम हजरत महलला शतशत नमन. सत्यभामाबाई कुवळेकर. सत्यभामाबाईंचा जन्म 1892 मध्ये झाला. बाईंचे वडील टिळक भक्त होते, त्यामुळे घरात स्वदेशीचं वातावरण होतं. अवघ्या 11व्या वर्षी रमा चित्रेची लग्न होऊन सत्यभामा कुवळेकर झाली. कुवळेकर घराणं हे मोठं संपन्न आणि सधन घराणं होतं, पण वयाच्या अवघ्या 14व्या वर्षीच त्यांना वैधव्य आलं आणि इथूनच त्यांचा खरा प्रवास सुरू होतो. एक दिवस त्यांचे सासरे म्हणाले, अशा सोवळ्यातल्या 2 सुनांना पाहून माझा जीव तुटतो. मोठ्या सुनेने तर स्वतःहून सोवळ्यात राहण्याचाच निर्णय घेतलाय, पण सुनबाई तुम्ही तरी शिक्षण घ्या, काम करा. अशा तऱ्हेने सासऱ्यांच्या पाठिंब्यामुळे सत्यभामाबाईंचं शिक्षण सुरू झालं. 1920 साली त्या इंग्रजी 5वीत शिकत असताना गांधीजींच्या पुण्यातील पहिल्या सभेला त्या गेल्या होत्या. ते भाषण ऐकून त्या जवळजवळ संमोहित झाल्या आणि आपल्या अंगावरील सर्व दागिने उतरवून त्यांनी गांधीजींकडे राष्ट्रीय कामासाठी म्हणून दिले. आजन्म सोनं न वापरण्याची शपथ घेतली आणि ती आयुष्यभर पाळली. गांधीजींबरोबर काम करताना विनायक हरोळीकर नावाच्या एका कार्यकर्त्याशी तिची ओळख झाली. ते तुरुंगात असताना त्यांना महारोगासारखा दुर्धर रोग झाला. तुरुंगात योग्य ती पुरेशी वैद्यकीय मदत न मिळाल्याने त्यांचा आजार बळावला. त्यामुळे त्यांना तुरुंगातून सोडून दिलं. ते अविवाहित होते, त्यामुळे घरी देखील त्यांची सेवा करायला कोणीही नव्हतं. एका सच्चा देशभक्ताची आबाळ सत्यभामाबाईंना पाहवली नाही. त्या रोज त्यांच्या घरी जाऊन त्यांची सेवा सर्वतोपरी करू लागल्या. एक बाल विधवा एका अविवाहिताच्या घरी रोज 4-5 तास घालवते हे पाहून लोक वाटेल ते बोलू लागले. तेव्हा विनायकरावांनी सत्यभामाबाईंना रोज घरी येऊ नका असं सांगून परोपरीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण दुसऱ्या दिवशी त्या विनायकरावांच्या घरी गेल्या, ते दोघांच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊनच. विनायकरावांनी त्यांची खूप समजूत काढली, पण सत्यभामाबाईंनी आपला निर्धार पूर्ण केला.
एक कार्यकर्ता काही वर्ष तरी काम करण्याकरता त्यांना वाचवायचा होता. बाईंच्या सासऱ्यांनी मोठ्या मनाने या लग्नाला परवानगी दिली. लग्नानंतर त्या लक्ष्मीबाई हरोळीकर झाल्या. पुढे विनायकरावांना बरोबर घेऊन सुमारे 15 वर्ष त्यांनी ग्रामसुधारकाचं काम केलं. सविनय कायदेभंग चळवळीतही भाग घेतला. एक कार्यकर्ता वाचवायला केवढा हा जीवाचा आटापिटा आणि त्याग. विनायकरावांच्या मृत्यूनंतरही वयाच्या 85व्या वर्षापर्यंत त्या काम करतच होत्या. अशा सेवाभावी, स्वार्थत्यागी, देशभक्त पाईकांची माहिती या देशाच्या इतिहासात येणार तरी केव्हा? दुकडी बाला. जन्म 1887. राणीगंज येथील सियासोल गावात राहणारी ही एक सामान्य स्त्री. आपल्या तान्ह्या मुलाला घेऊन ती राहत होती. निवारण चंद्र घटक हे एक शिक्षक त्याच गावातील शाळेत शिकवत असत. ते अधूनमधून दुकडी बाला हिला म्हणजेच आपल्या मावशीला भेटायला जात असत. एक दिवस काही पुस्तकं घेऊन ते मावशीकडे गेले आणि ती पुस्तकं तिला लपवून ठेवायला सांगितली. नंतर एक दिवस वाचनाच्या ओढीने ती पुस्तकं वाचायला बाहेर काढली. तेव्हा तिला कळलं की आपला भाचा क्रांतिकार्यात सहभागी झाला आहे आणि तो युगांतर दलात सक्रिय आहे. पुस्तकं वाचून दुकडी बाला हिला सुद्धा क्रांतिकार्याविषयी ओढ वाटू लागली. पुढे त्यांचा भाचा अधूनमधून त्यांच्याकडे शस्त्र, पुस्तकं असं काही ना काही आणून लपवून ठेवायला देत असे. त्या पण मोठ्या हिमतीने त्याला आणि त्याच्या संघटनेला मदत करत असत. 6 जानेवारी 1918 संध्याकाळी अचानक तिच्या दारावर टकटक झाली. बघितलं तर दारात पोलीस उभे होते. दार उघडा, घराची झडती घ्यायची आहे, असं त्यांनी तिला दरडावून सांगितलं. घरात मी आणि माझं बाळ एकटं आहोत, तेव्हा तुम्ही नंतर या, असं न घाबरता तिने पोलिसांना उत्तर दिलं. पोलिसांनी ऐकलं नाही. दार उघडा नाहीतर तोडून टाकू, अशी धमकी दिल्यावर शेवटी नाईलाजाने तिने दार उघडलं. घरात शस्त्र लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस घराची झडती घेऊ लागताच ती म्हणाली, मी एकटी आहे, तेव्हा थोडं थांबा, मी शेजाऱ्यांना बोलवून आणते, मग तुम्ही झडती घ्या. असं म्हणून बाळाला आणायला ती आत गेली. दुपट्यात बाळाला गुंडाळून घेताना तिने घरात लपवलेली शस्त्रसुद्धा दुपट्यात लपवली आणि बाळाला घेऊन शेजाऱ्यांना बोलवायला गेली. अर्थातच पोलिसांना झडतीमध्ये काही सापडलं नाही. पोलीस परत जाऊ लागले तेवढ्यात एका खबऱ्याने जर्मन माउजरची 7 पिस्तुलं पोलिसांच्या हवाली केली. पोलिसांनी दुकडी बालाला अटक केली. तिला सश्रम कारावासाची शिक्षा झाली. सश्रम कारावास भोगलेल्या दुकडी बाला या पहिल्या महिला क्रांतिकारक ठरल्या. एका सामान्य बाईमध्ये एवढी हिंमत कुठून आणि कशी येते? वेलुयम्मा. परदेशात राहून भारताच्या स्वातंत्र्यासाठी गांधीजींच्या आदेशानुसार काम करणारी हिंदकन्या म्हणजेच कुमारी वेलुयम्मा. महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन ही हिंदकन्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उतरली. आफ्रिकेत गांधीजींच्या आदेशानुसार तिने स्त्रियांचे सत्याग्रही पथक तयार केले. एका सत्याग्रहाच्या मोर्चाच्या वेळी वेलुयम्माला अटक झाली. कैदेत असताना तिला उपाशी ठेवलं गेलं. मारझोड झाली. तेव्हा गांधीजींनी निरोप पाठवला आणि माघार घ्यायला सांगितली. पण वेलुयम्मा जिद्दी होती. एकदा पुढे टाकलेलं पाऊल मागे घेणार नाही असं म्हणून गांधीजींचा निरोप येऊनही तिने माघार घेतली नाही.
आणि अवघ्या 16व्या वर्षी वेलुयम्माचा तुरुंगात मृत्यू झाला. 20व्या शतकातील आणि आफ्रिकेत राहून भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारी ही पहिली महिला हुतात्मा. सबंध हिंदुस्तान तिचं शौर्य पाहून अवाक झाला आणि ही कळी उमलण्यापूर्वीच हिंद मातेच्या चरणी अर्पण झाली म्हणून हळहळला. एवढ्या लहान वयात एवढी हिंमत आणि देशप्रेम कुठून आलं असेल तिच्यात? मादाम भिकाजी रुस्तम कामा. मादाम कामा यांचा जन्म 24 सप्टेंबर 1861 रोजी मुंबईतील एका पारशी कुटुंबात झाला. त्यांचं माहेरचं नाव भिकाजी सोराब पटेल असं होतं. पुढे सामाजिक कार्यकर्ते व वकील रुस्तम कामा यांच्याशी त्यांचा विवाह झाला. परदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्या आधारस्तंभ मादाम कामा यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात 1902 मध्ये दादाभाई नौरोजींना ब्रिटिश संसदेत महत्त्वपूर्ण सहकार्य करून केली. त्यांनी युरोपात युवकांना एकत्र करून भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रवृत्त केलं. मादाम कामांनी लंडनमध्ये पुस्तक प्रकाशन सुरू केलं. त्या मुख्यत्वे देशभक्तीपर लिखाण असलेल्या पुस्तकांचंच प्रकाशन करत. सावरकरांचं 1857चा स्वातंत्र्य लढा ह्या पुस्तक प्रकाशनासाठी त्यांनी मोठी मदत केली होती. 1907 साली जर्मनीतल्या स्टुटगार्ट येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय साम्यवादी परिषदेत त्यांनी साडी नेसून भारतीय झेंडा घेऊन परिषदेतील सदस्यांना भारताबद्दल माहिती दिली आणि कोणत्याही विरोधाला न जुमानता भारताचा पहिला झेंडा फडकवला. झेंडा फडकवताना मादाम कामा म्हणाल्या होत्या, माझ्या स्वतंत्र भारताचा हा तिरंगा झेंडा मी हातात धरून फडकवित आहे. स्वातंत्र्यप्रेमी म्हणवणाऱ्या या परिषदेतील सदस्यांना स्वतंत्र हिंदुस्थानचे मानचिन्ह असणारा हा तिरंगा आव्हान देत येथे फडकत आहे. या ध्वजाला प्रणाम करा. मादाम कामा या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झटणाऱ्या क्रांतिकारकांना आर्थिक मदतीसह अन्य सर्व प्रकारची मदत करत असत. मादाम कामांनी स्टुटगार्ट येथे झेंडा फडकवल्यानंतर दरम्यानच्या काळात पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडली आणि मादाम कामा यांना फ्रान्समध्ये स्थानबद्ध करण्यात आलं. साधारण 1935 सालपर्यंत त्या तिथेच होत्या. त्यानंतर त्यांना भारतात परतण्याची परवानगी मिळाली. वयाच्या 74व्या वर्षी त्या परत मायदेशी आल्या. 19 ऑगस्ट 1936 या दिवशी एका पारशी धर्मादाय रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. राणी गायडिनीलू. जन्म 26 जानेवारी 1915. ह्या एक आध्यात्मिक आणि राजकीय नेत्या होत्या. त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध बंड केलं होतं. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी त्या हेरक या धार्मिक चळवळीत सामील झाल्या होत्या. नंतर मणिपूर आणि आसपासच्या नागा भागातून इंग्रजांना बाहेर काढण्यासाठी एका राजकीय चळवळीमध्ये त्या सामील झाल्या. 1932 मध्ये वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी गायडिनीलू यांना अटक करण्यात आली आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 1937 मध्ये जवाहरलाल नेहरू त्यांना शिलाँग कारागृहात भेटले आणि त्यांनी गायडिनीलू यांची सुटका करण्याचं वचन दिलं. नेहरूंनी त्यांना राणी ही पदवी दिली. 1948 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांची जेलमधून सुटका झाली. नंतर त्या आपल्या लोकांच्या म्हणजेच मणिपूर आणि नागा लोकांच्या उत्थानासाठी काम करत राहिल्या.
त्यांना स्वातंत्र्य सेनानी म्हणून सन्मानित करण्यात आलं आणि त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित देखील केलं. 1996 त्यांच्या नावाने पोस्टाचं तिकीट काढलं गेलं. नागालँडच्या भिल्ल स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने स्वातंत्र्य लढ्यात सामील झाल्या होत्या. इंग्रज देखील त्यांना वचकून होते. जदोनिक या बंडखोर नेत्याला ऑगस्ट 1931 फाशी झाली. मग त्या बंडाची धुरा गायडिनीलू हिने आपल्या खांद्यावर घेतली व ते बंड तिने पुढे चालू ठेवलं. ती 1932 पासून 16 ऑगस्ट 1947 पर्यंत तुरुंगात होती. स्वातंत्र्य लढ्यात स्त्रियांना झालेल्या शिक्षेत सर्वाधिक शिक्षा तिने भोगली. अशी ही राणी गायडिनीलू, एक आदिवासी महिला. सुनीती चौधरी, जन्म 22 मे 1917. एका महत्त्वाकांक्षी क्रांतिकारी महिलेची ही कथा. देशप्रेमामुळे स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय झालेल्या या छोट्या मुलीने तब्बल 7 वर्ष तुरुंगवास भोगला. सुनीती चौधरी यांचा जन्म 22 मे 1917 रोजी त्रिपुरा इब्राहमपूर येथे झाला. तो काळच असा होता की सारा देश इंग्रजांविरुद्ध पेटून उठला होता. ब्रिटिशांच्या अमानुष छळाला भारतीय कंटाळले होते. इंग्रजांनी देश सोडून जावा म्हणून अनेक क्रांतिकारी चळवळी भारतात ठिकठिकाणी सुरू होत्या. सुनीती यांचे 2 भाऊ आधीच क्रांतिकारी चळवळीत कार्यरत होते. घरातील वातावरणामुळे त्यांना बाळकडू देखील तसंच मिळालं होतं. त्यांच्याही मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटली व आपणही देशासाठी काहीतरी करावं अशी प्रखर इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. शालेय जीवनात त्या विद्यार्थिनी संघटनेच्या प्रमुख होत्या. एकदा प्रफुल्ला, सुनीती आणि शांतीसुधा घोष या परेड करत असताना नेताजी सुभाषचंद्र बोस तेथे गेले. त्यांना बघितल्यावर ह्या मुलींनी त्यांना प्रश्न विचारला, स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रियांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांनी असं विचारलं असता सुभाषबाबू म्हणाले, तुम्हाला पहिल्या रांगेत बघून मला खूप आनंद होईल. त्यावेळी छत्री संघ ही महिला शाखा युगांतरशी संबंधित होती. तरुण मुलींना शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण देत होती. या मुलींच्या बरोबर आपल्याला पण काही जबाबदाऱ्या द्याव्यात अशी मागणी सुनीतीने केली. किती ते धाडस! त्यांच्यातील हे गुण हेरून युगांतर संस्थेतर्फे त्यांना कट्यार आणि बंदूक चालवण्याचं शिक्षण देण्यात आलं. त्रिपुरा स्टुडंट ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अखिलचंद्र नंदी यांच्या देखरेखीखाली तिघींचंही प्रशिक्षण सुरू झालं. शाळा सोडली आणि गावाबाहेर जंगलात नेमबाजीचं शिक्षण सुरू झालं. खेळण्या बागडण्याच्या वयात देशाची जबाबदारी डोक्यावर घेतली. सुनीतीची लहानशी कोवळी बोटं ट्रिगरवर पोहोचू शकत नव्हती, पण ती जिद्दीने त्याच्यावर मात करत होती. तिने तिच्या मधल्या बोटाने ट्रिगर खेचायची प्रॅक्टिस केली. तिच्यातील आत्मविश्वास, धैर्य आणि अचूक नेमबाजी हे गुण हेरून लगेचच एका मोहिमेसाठी तिची निवड झाली. तिच्याबरोबर शांतीसुधा घोषसुद्धा होती. 14 सप्टेंबर 1931 रोजी रात्री 10 वाजता जिल्हा दंडाधिकारींच्या बंगल्यासमोर गाडी थांबली. 2 किशोरवयीन मुली त्यातून उतरल्या. त्यांनी साडी नेसली होती आणि बंदुकीला संरक्षण म्हणून वरून जाकीट घातलं होतं. इंग्रज सरकारने सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था केली होती, त्यामुळे हे काम सोपं नव्हतं. मिस्टर स्टीव्हन हे एका जलतरण तलावाचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट होते. त्यांची सही घेण्याच्या निमित्ताने इला सेन आणि मीरा देवी ही नावं धारण करून या दोघी तिथे गेल्या होत्या. स्टीव्हन सही देण्यासाठी जेव्हा सुनीतीसमोर आले तेव्हा
कुठलाही विचार न करता, क्षणाचाही विलंब न लावता तिने लपवलेलं पिस्तूल काढून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी या क्रांतिकारक महिलेनी इंग्रज अधिकाऱ्याला गोळी घातली. पुढे त्यांच्यावर कारवाई होऊन त्यांना 7 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झाली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही त्यांनी क्रांतिकार्य सोडलं नाही. सुनीती आपल्या क्रांतिकारक भावाला मदत करीत असे. तसंच तिनं एकीकडे आपलं शिक्षण देखील पूर्ण केलं. ती डॉक्टर झाली. अत्यंत दयाळू आणि समर्पण वृत्ती, यामुळे लोकांनी तिला प्रेमाने लेडी मा असं नाव दिलं. 1951-52 मध्ये त्यांना काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवायची पण संधी मिळाली होती. जेव्हा मखमली आयुष्याची स्वप्न पाहण्यात मुलं मुली रममाण असतात, तेव्हा या मुली मात्र देशाच्या स्वातंत्र्याचं सोनेरी स्वप्न पाहत होत्या. अशा या बहादूर महिला क्रांतिकारकाला मानाचा मुजरा. लाडोराणी झुत्शी. महात्मा गांधींच्या हिंदुस्थानातील आगमनानंतर त्यांच्या ठिकठिकाणी झालेल्या सभांमधील भाषणांमुळे आणि त्यांच्या असहकार चळवळींच्या विविध कार्यक्रमांमुळे भारतातील स्त्रिया त्या कार्यक्रमाकडे हळूहळू ओढल्या जाऊ लागल्या. लाडोराणी झुत्शी ही अशीच एक उत्तर भारतीय महिला. गांधीजींच्या भाषणांनी प्रेरित होऊन क्रांतिकार्यात उतरली होती. तिने दारूची दुकानं पेटवली, परदेशी कपड्यांच्या होळ्या केल्या. इंग्रजांविरुद्ध निदर्शनं करत असताना एकदा पंजाब पोलिसांनी तिला पकडलं. तिला मरेपर्यंत मारलं होतं. नंतर काही दिवसांनी सोडून दिलं. 1920 ते 1942 पर्यंत सर्व आंदोलनांमध्ये तिने सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे तिला सतत कारावास घडला. जेव्हा ती तुरुंगाच्या बाहेर असेल तेव्हा दारोदार फिरत स्वातंत्र्य लढ्याकरता महिला शक्ती जागृत करण्याचं काम लाडोराणींनी केलं. लाडोराणीचा काळ हा गांधी युगाचा आरंभ होय. सुशीला दिदी. जन्म 5 मार्च 1905. मृत्यू 13 जानेवारी 1963. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात आधी कधी झाली नसेल एवढ्या मोठ्या प्रमाणावर मातृशक्ती जागृत झाली होती. भारत मातेला पारतंत्र्याच्या शृंखलेतून सोडवण्यासाठी पुरुषांच्या बरोबरीने महिला स्वातंत्र्य युद्धात उतरल्या होत्या. आज त्यांचे कार्यच नाही तर नाव सुद्धा आपण विसरलो आहोत. अशीच एक महिला क्रांतिकारी सुशीला दिदी. तिचा जन्म 5 मार्च 1905 पंजाबमध्ये झाला. वडील इंग्रजांच्या सैन्यात डॉक्टर होते. दुसऱ्या महायुद्धातील इंग्रजांची रणनीती पाहून त्यांनी त्यांना मिळालेली रायसाहेब ही पदवी स्वीकारली नाही. लाला लजपतराय यांना जेव्हा अटक झाली तेव्हा अत्यंत उद्वेगाने तिने एक गाणं लिहिलं. त्यावेळी ते गाणं स्वातंत्र्य सैनिकांच्या अत्यंत आवडीचं गाणं होतं. सुशीलाचं शिक्षण चालू असतानाच ती क्रांतिकारी संघटनेशी जोडली गेली. क्रांतिकारकांना गुप्त सूचना देणे, लोकांना पत्रकं वाटणे ही कामं ती करत असे. नंतर तिची भेट दुर्गा भाभी यांच्याशी झाली. 1926 मध्ये डेहराडूनला सरदार भगतसिंग, भगवती चरण वोरा जे दुर्गा भाभींचे पती होते आणि बलदेव यांच्याशी झाली. 1927 मध्ये जेव्हा काकोरी कांडमध्ये सामील झालेल्या क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा झाली तेव्हा तिने स्वतःच्या लग्नासाठी ठेवलेले 10 तोळे सोनं काकोरी खून खटला चालवण्यासाठी काढून दिले. अर्थात तिचा हा त्याग क्रांतिकारकांना वाचवू शकला नाही. शिक्षण पूर्ण झाल्यावर ती कलकत्त्यात राहून शिक्षिकेची नोकरी करत होती.
1928 मध्ये सँडर्स वधानंतर भगतसिंह आणि दुर्गाभाबी वेश पालटून लाहोरहून कलकत्त्याला आले. तेव्हा भगवती चरण वोरा आणि सुशीला दिदीने त्यांचं स्वागत केलं. त्यांच्या राहण्याची व्यवस्था पण सुशीला दिदी यांनी केली. 8 एप्रिल 1929ला दिल्लीत असेंब्लीवर बॉम्ब फेकण्याआधी भगतसिंग ज्या 3 लोकांना भेटले त्यातील एक म्हणजे सुशीला दिदी. लाहोर षडयंत्र केसमध्ये भगतसिंग यांना अटक झाल्यावर भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांना सोडवण्यासाठी त्या गांधीजींना भेटायला गेल्या. गांधी आयर्विन करारावर स्वाक्षरी करताना या क्रांतिकारकांची फाशीची शिक्षा आजन्म कारावासात बदलावी अशी अट गांधीजींनी घालावी अशी विनंती सुशीला दिदींनी गांधीजींना केली. अर्थात ही अट ठेवायला गांधीजींनी साफ नकार दिला. 1932 साली क्रांतिकार्यात भाग घेतल्याबद्दल सुशीला दिदी यांना 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली. 1933 मध्ये त्यांनी दिल्लीच्या श्याम मोहन यांच्याशी विवाह केला. विवाहानंतर असहाय्य महिलांच्या मदतीसाठी त्यांनी दिल्लीत महिला शिल्प विद्यालयाची स्थापना केली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी तन मन धन समर्पित करणारी वीरांगना सुशीला दिदी यांचा गरिबी आणि आजारपणाने 13 जानेवारी 1963 रोजी मृत्यू झाला. पण त्याची साधी दखल देखील कुणाला घ्यावीशी वाटली नाही. वीणा दास. जन्म 24 ऑगस्ट 1911. मृत्यू 26 डिसेंबर 1986. ही बंगालची एक क्रांतिकारी आणि राष्ट्रवादी महिला वीणा दास. 6 फेब्रुवारी 1932ला तिने कलकत्ता विश्वविद्यालयाच्या पदवीदान समारंभात इंग्रजी क्रिकेट कप्तान आणि बंगालचा गव्हर्नर स्टॅनली जॅक्सन यांच्या हत्येचा प्रयत्न केला होता. सुप्रसिद्ध ब्राह्मो समाजी शिक्षक बेनी माधवदास आणि सामाजिक कार्यकर्ता सरला देवी यांची मुलगी वीणा दास. कलकत्त्यात महिलांनी चालवलेल्या अर्धक्रांतिकारी छत्री संघटनेची वीणा कार्यकर्ती होती. त्यासाठी तिला 9 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा झाली होती. 6 फेब्रुवारी 1932 कलकत्ता विश्वविद्यालयात पदवीदान समारंभ साजरा होत होता. बंगालचे लार्ड सर स्टॅनली जॅक्सन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी वीणा दास सुद्धा आपली पदवी घेण्यासाठी तिथे उपस्थित होती. जसे सर स्टॅनली जॅक्सन कार्यक्रमासाठी स्टेजवर आले, वीणा दासने त्यांच्यावर गोळी झाडली, पण तिचा नेम चुकला. गोळी जॅक्सनच्या कानाजवळून गेली. तितक्यात लेफ्टनंट कर्नल सुहरावर्दी धावत आले. त्यांनी एका हाताने बीना दासचा गळा दाबला आणि दुसऱ्या हाताने तिचा पिस्तूल पकडलेला हात वर छताकडे केला. वीणाने एका पाठोपाठ एक 5 गोळ्या झाडल्या, परंतु दुर्दैवाने 5ही नेम वाया गेले. वीणा दास पकडल्या गेल्या. त्यांच्या विरुद्ध कोर्टात खटला चालू असताना त्यांनी एक अत्यंत साहसी विधान केलं, पण वर्तमानपत्रांवर बंदी असल्याने ते विधान प्रकाशित होऊ शकलं नाही. तिला 10 वर्षांची कारावासाची शिक्षा झाली. 1939 मध्ये तुरुंगातून सुटल्यावर ती काँग्रेस पार्टीची सभासद झाली. 1942 मध्ये तिने पुन्हा भारत छोडो आंदोलनात भाग घेतला आणि पुन्हा तिला 1942 ते 1945 कारावासाची शिक्षा झाली. मग 1946-47 मध्ये ती बंगाल विधानसभेची सदस्य होती. 1947 ते 1951 पर्यंत ती पश्चिम बंगालची विधानसभा सदस्य होती. 1947 मध्ये युगांतर गटाचे कार्यकर्ता जतीशचंद्र भौमिक यांच्याशी तिचा विवाह झाला.
पतीच्या मृत्यूनंतर मात्र तिने ऋषिकेशमध्ये एकांतात जीवन व्यतीत करण्याचा निर्णय घेतला आणि नंतर अज्ञातवासातच तिचा मृत्यू झाला. कनकलता बरुआ, जन्म 22 डिसेंबर 1924, मृत्यू 20 सप्टेंबर 1942. कनकलता यांचा जन्म आसाममधील दारंग जिल्ह्यातील बोरानगरी गावात झाला. त्या अवघ्या 5 वर्षांच्या असताना त्यांच्या आईचा मृत्यू झाला आणि 13 वर्षांच्या असतानाच वडिलांचा मृत्यू झाला. भारत छोडो आंदोलनानंतर कनकलता या गोहपूर उपविभागातून युवकांच्या गटाचा समावेश असलेल्या मृत्यू बहिणी या गटात सामील झाल्या. 20 सप्टेंबर 1942 रोजी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचा निर्णय घेण्यात आला. कनकलताच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांची मिरवणूक काढली गेली. आसामची ही कन्या कनकलता बरुआ अवघी 16 वर्षांची असताना तिने मोठं धाडस दाखवलं. पोलीस स्टेशन समोर झेंडावंदन करून प्रक्षोभक भाषण केलं. पोलिसांनी जमलेल्या मोर्चावर गोळीबार केला. त्या गोळीबारात कनकला गोळी लागली. त्यातच तिचा अंत झाला. 20व्या शतकात भारतभूमीवर हुतात्मा होण्याचा भारतीय युवतींमधला पहिला मान अवघ्या 16 वर्षांच्या कनकलताला मिळाला आणि ती अमर झाली. तिच्या या धाडसाला आणि देशप्रेमाला मनापासून सलाम. नमस्कार. तर आता आपण अशाच एक शूर वीरांगणा मातंगिनी हाजरा यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1870, मृत्यू 29 सप्टेंबर 1942. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात हिरिरीने भाग घेणारी ही एक बंगाली कन्या. मातंगिनी हाजरा यांना आजही सन्मानाने बुढी गांधी आणि बंगालची ओल्ड लेडी गांधी या नावाने ओळखले जाते. मातंगिनी हाजरा यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1870 मध्ये मिदनापूर जिल्ह्यातील होगला या खेडेगावी झाला. त्यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यामुळे वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी त्यांचा विवाह 62 वर्षांच्या त्रिलोचन यांच्याशी झाला. दुर्दैवाने मूल होण्याआधीच त्यांना वैधव्य आले. त्यांच्या पतीची पहिली पत्नी व तिचा मुलगा मातंगिनी यांना फार त्रास देत असे. त्यामुळे त्या वेगळ्या झोपडीत स्वतंत्रपणे राहत असत. सन 1932 मध्ये गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशभरात ठिकठिकाणी आंदोलने चालू होती. असेच एक आंदोलन वंदे मातरमचा नारा करत मातंगिनी यांच्या घरावरून जात असता बंगाली परंपरेनुसार शंख वाजवून त्यांनी आंदोलकांचे स्वागत केले आणि त्या देखील या आंदोलनात सहभागी झाल्या. पुढे कृष्णगंज बाजारमध्ये जाऊन तिथे सभा भरवण्यात आली. तेव्हा मातंगिनी यांनी तनमनधनाने स्वातंत्र्यासाठी संघर्ष करण्याचा निश्चय केला. या आंदोलनात मिठाचा कायदा तोडल्याबद्दल त्यांना अटक झाली. नंतर 6 महिन्यांनी त्यांची सुटका झाली. त्यांनी पूर्णपणे स्वतःला देशाच्या स्वाधीन केले. पुढे 17 जानेवारी 1933ला करबंदी आंदोलन थांबवण्यासाठी बंगालचे तत्कालीन गव्हर्नर अँडरसन तामलुक यांच्या विरोधात देखील मातंगिनी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. त्या पूर्ण आंदोलनाच्या पुढे आंदोलनाचे प्रतिनिधित्व करत हातात काळा झेंडा घेऊन उभ्या होत्या आणि इंग्रजांविरुद्ध अनेक घोषणा देत होत्या. यावेळी पोलिसांनी त्यांना अटक करून 6 महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली व त्यांना मुर्शिदाबाद जेलमध्ये बंद करण्यात आले. पुढे 1935 मध्ये तामलुक प्रदेशात गंभीर पूर परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता त्यांनी लोकांची मदत केली. 1942 मध्ये पोलिसांच्या गोळीबारात भारताचे 3 स्वातंत्र्य सैनिक मारले गेले. या घटनेच्या निषेधार्थ 19 सप्टेंबर 1942ला प्रचंड मोठी रॅली काढण्याचे ठरले. या रॅलीसाठी मातंगिनी यांनी गावोगावी प्रवास करून 5000 लोकांना तयार केले. या 5000 लोकांना बरोबर घेऊन
त्या दुपारच्या वेळी शासकीय डाक बंगल्याजवळ पोहोचल्या. मातंगिनी सगळ्यांना प्रोत्साहन देत, घोषणा देत व्यासपीठावर उभ्या होत्या आणि तेवढ्यात पोलिसांनी गोळीबार सुरू केला. हाजरा यांच्या डाव्या हाताला गोळी लागली. त्यावेळी त्यांनी डाव्या हातातला तिरंगा खाली पडू न देता उजव्या हातात घेतला आणि दुसरी गोळी त्यांच्या उजव्या हाताला लागली आणि तिसरी गोळी त्यांच्या मस्तकात शिरली. शेवटी त्या जमिनीवर कोसळल्या. त्यांच्या बलिदानामुळे संपूर्ण परिसरात लोकांच्या मनात राग उफाळून आला आणि या 10 दिवसात लोकांनी ब्रिटिशांना गावाबाहेर काढले आणि तामलुक येथे स्वतंत्र सरकार स्थापन केले. कॅप्टन लक्ष्मी सहगल, जन्म 24 ऑक्टोबर 1914, मृत्यू 23 जुलै 2012. कॅप्टन लक्ष्मी सहगल या पेशाने डॉक्टर होत्या. 1943 साली त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत राणी लक्ष्मीबाई रेजिमेंटच्या कर्नल म्हणून जबाबदारी सांभाळली. कॅप्टन लक्ष्मी सहगल या कॅप्टन लक्ष्मी या नावाने ओळखल्या जात. मद्रास उच्च न्यायालयात फौजदारी कायदा करणारे वकील एस स्वामीनाथन हे त्यांचे वडील होते. लक्ष्मी यांनी 1938 साली मद्रास मेडिकल कॉलेजमधून MBBSची पदवी घेतली. 1 वर्षानंतर त्यांना स्त्री रोगतज्ञ व प्रसूतीशास्त्रात पदविका मिळाली. चेन्नई येथे असलेल्या कस्तुरबा गांधी हॉस्पिटलमध्ये त्यांनी डॉक्टर म्हणून काम केले. आझाद हिंद सेनेत जाण्यापूर्वी देखील त्यांनी दुसऱ्या महायुद्धात सहभाग घेतला होता. त्यासाठी त्यांना ब्रह्मदेशात तुरुंगवास भोगावा लागला होता. कॅप्टन लक्ष्मी या आझाद हिंद सेनेच्या झाशी राणी पथकाच्या प्रमुख कॅप्टन होत्या. 1943 ऑक्टोबरमध्ये त्यांना सुभाषचंद्र बोस या आझाद हिंद सेनेच्या महिला पथकाचे प्रमुख पद देण्यात आले. या पथकात त्यावेळी 185 स्त्री सैनिक होत्या. हा आकडा पुढे 2000 वर पोहोचला. पिस्तूल, बंदूक, मशीन गन्स यांसारखी शस्त्रे वापरण्याचे शिक्षण या स्त्रियांना दिले जाई. प्रारंभी या स्त्रियांना शुश्रूषा पथकात काम करण्याची संधी दिली जाई. पण नंतर लक्ष्मी यांच्या विनंतीवरून सुभाष बाबू यांनी महिलांच्या 2 पथकांना आघाडीवर जाण्याची संधी दिली. हिंदुस्थान आणि ब्रह्मदेश यांच्या आघाडीवर झालेल्या या युद्धात स्त्रियांनी विजय मिळवला. नंतर आझाद हिंद सेना माघार घेत असता त्यांनी निकराचा लढा दिला व सुभाष बाबू यांना निसटून जाण्याची संधी दिली व मगच त्या ब्रिटिशांच्या स्वाधीन झाल्या. युद्धाच्या अखेरीला त्या जखमी सैनिकांची सेवा करत होत्या. त्यामुळे त्यांच्यावर खटला न भरता त्यांना सोडून देण्यात आले. त्यानंतर बांगलादेशात वैद्यकीय सुविधा आणि बचाव कार्यातही लक्ष्मी सहगल यांचा सहभाग होता. मार्च 1947 मध्ये लाहोरच्या प्रेमकुमार यांच्याशी विवाह करून त्या कानपूर येथे स्थायिक झाल्या. तिथे त्यांनी आपली वैद्यकीय प्रॅक्टिस चालू ठेवली. भारताच्या फाळणीनंतर मोठ्या प्रमाणावर झालेल्या शरणार्थींना त्यांनी मदत केली. सहगल यांनी 1971 मध्ये कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. या भारतीय राज्यसभेच्या सदस्य होत्या. आझाद हिंद सेनेत काम करण्याबरोबरच वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली. 19 जुलै 2012 त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्रकृती खालावत गेली आणि सोमवार दिनांक 23 जुलै 2012 त्यांची प्राणज्योत मालवली. आझाद हिंद सेनेत काम करताना त्यांनी हेच दाखवून दिले की आंदोलन अहिंसक मार्गाने असो की लढाई करण्याची वेळ येवो, महिला कुठेही मागे नाहीत. मूलमती या महान भारतीय क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांच्या आई होत्या. त्या एक सर्वसामान्य स्त्री होत्या.
आपला मुलगा रामप्रसाद हा स्वातंत्र्य संग्रामात एक सक्रिय कार्यकर्ता आहे हे त्यांना ठाऊक होते व त्यासाठी मूलमती रामप्रसाद यांना लागेल ती मदत करत होत्या. रामप्रसाद यांनी भगतसिंह, चंद्रशेखर आझाद, राजगुरू, अशफाक उल्ला खान आणि इतर अनेक क्रांतिकारकांना घेऊन हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संस्थेची स्थापना केली. यासाठी त्यांच्या आईने त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. सन 1918च्या प्रसिद्ध मैनपुरी षडयंत्र आणि 1925च्या काकोरी डकेतीचे षडयंत्र यातील त्यांच्या सहभागाबद्दल त्यांना अटक झाली व नंतर गोरखपूर जेलमध्ये फाशी देण्यात आली. बिस्मिल यांना फाशी देण्याच्या काही दिवस आधी मूलमती आपल्या मुलाला भेटायला जेलमध्ये गेल्या. आईला बघताच इतके दिवस खंबीर असणारे बिस्मिल उन्मळून पडले. त्यांना रडू आवरेना. त्यांना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे अवघड झाले. पण त्यांची आई मात्र स्थिर आणि खंबीर होती. त्या म्हणाल्या, शांत हो बाळा, तुझ्यासारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला आला हे माझे मोठे भाग्यच आहे. तेव्हा बिस्मिल आपल्या आईला म्हणाले, आई, मला मृत्यूची भीती नाही वाटत ग, पण आता यापुढे मी माझ्या आईला कधीच पाहू शकणार नाही याचे मला खूप दुःख होत आहे आणि म्हणून मला रडू अनावर होते. मूलमती खूप मोठ्या देशभक्त होत्या हे आपल्याला पुढील घटनेवरून लक्षात येते. आपल्या मोठ्या मुलाच्या मृत्यूनंतर थोडेच दिवसांनी त्यांनी एक सार्वजनिक सभा घेतली आणि जवळ उभ्या असलेल्या आपल्या दुसऱ्या मुलाचा हात वर करून म्हणाल्या, माझा एक पुत्र तर देशासाठी शहीद झालाय आणि आता हा माझा दुसरा मुलगा सुद्धा मी देशकार्यासाठी देशाला अर्पण करते. खरंच स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी बलिदान तर दिलेच, पण त्यांच्या मागे उभ्या मातृशक्तीचे बलिदान खूप मोठे आहे. त्यांनी जर बलिदान दिले नसते तर भारत मातेच्या स्वातंत्र्याचे स्वप्न कदाचित स्वप्नच राहिले असते. ताराराणी श्रीवास्तव. ब्रिटिशांनी भारतावर 200 वर्ष राज्य केले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात पुरुषांच्या बरोबरीने बायकांची भूमिकाही महत्त्वपूर्ण होती. स्त्रियांनी इंग्रजांच्या अत्याचाराला न घाबरता आपल्या धैर्याचा परिचय दिला. अनेक महिलांनी स्वातंत्र्य लढ्यात सामील होऊन स्वातंत्र्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं, पण त्यांची ओळख अपरिचितच राहिली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांचं कार्य, त्याग, अगदी त्यांचं नावसुद्धा देश विसरला. अशा अनेक महिलांपैकी एक ताराराणी श्रीवास्तव. ती मध्यमवर्गीय घरातील एक सामान्य महिला होती. त्यांचा जन्म बिहारमधील सारण जिल्ह्यात झाला. लहान वयातच त्यांचं लग्न फुलेंदू बाबूंशी झालं. फुलेंदू बाबू स्वातंत्र्य सैनिक होते. पतीप्रमाणेच ताराराणींच्या हृदयात सुद्धा अपार देशप्रेम होतं. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पतीच्या खांद्याला खांदा लावून ती उभी होती. ज्यावेळी स्त्रियांना घराबाहेर पडायला परवानगी नव्हती, अशा काळात त्या गावागावात जाऊन स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी महिलांना प्रोत्साहन देत होत्या. 8 ऑगस्ट 1942ला गांधीजींनी भारत छोडो आंदोलनाची घोषणा केली. करो या मरो हा आंदोलनाचा एकच उद्देश होता. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी देशवासीय काहीही करायला तयार होते. त्यावेळी फुलेंदू बाबू एक मोठा जनसमुदाय घेऊन सिवान येथील पोलीस ठाण्यावर भारताचा तिरंगा फडकवण्यासाठी निघाले. ताराराणी पण त्यांच्याबरोबर होत्या. ते दोघे जनसमुदायाचे नेतृत्व करत होते. पोलिसांनी मोर्चाला अडवून धमकवायला सुरुवात केली, पण पोलिसांच्या धमक्यांना न घाबरता समुदाय पुढे जात राहिला.
हे पाहून पोलिसांनी समुदायावर लाठी हल्ला केला. तरीही जनसमुदाय मागे हटला नाही, पुढे जातच राहिला. शेवटी पोलिसांनी गोळीबार केला. फुलेंदू बाबूंना गोळी लागून ते घायाळ होऊन खाली कोसळले. 12 ऑगस्ट 1942 हा दिवस ताराराणींसाठी अत्यंत वाईट दिवस ठरला. ताराराणी फुलेंदू बाबूंजवळ गेल्या. आपल्या साडीचा एक तुकडा फाडून त्यांच्या जखमेवर बांधला आणि उठून परत मोर्चाबरोबर त्या पोलीस ठाण्याकडे जाऊ लागल्या. खरं तर एखादी नवविवाहित स्त्री पतीला असं रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहून घाबरली असती, पण ताराराणींनी जे केलं ते कोणतीही सामान्य स्त्री करू शकली नसती. त्या जर हातपाय गाळून तिथेच थांबल्या असत्या तर मोर्चातील महिलांचं मनोबल तुटलं असतं. त्या घाबरून मागे फिरल्या असत्या. ताराराणीला स्वतःच्या दुःखापेक्षाही देशावर होणारे अत्याचार दिसत होते. त्या धडाडीने पुढे गेल्या. पोलीस ठाण्यावर तिरंगा फडकवण्याचा त्यांच्या पतीचा संकल्प त्यांनी पुरा केला. त्यांनी पोलीस ठाण्यावर तिरंगा फडकवला आणि त्या परत आपल्या पतीजवळ माघारी आल्या. पण दुर्दैवाने तोपर्यंत फुलेंदू बाबू मृत्यू पावले होते. तरीही त्या हिंमत हरल्या नाहीत. पतीच्या अंतिम संस्कारांच्या वेळी पण त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. 15 ऑगस्ट 1947 देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्यांचा गांधीजींच्या आंदोलनांमध्ये महत्त्वपूर्ण सहभाग होता. त्यांनी आपल्या पतीचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले नाही. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे आपल्या पतीचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले. अशा अनेक महिलांच्या योगदानामुळेच आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. येसूबाई सावरकर. सरस्वतीबाई उर्फ येसूबाई सावरकर या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या मोठ्या भावाच्या म्हणजेच बाबाराव सावरकर यांच्या पत्नी होय. त्या येसूवहिनी या नावाने सामान्यपणे ओळखल्या जातात. सावरकर कुटुंबातील 3ही बंधू इंग्रज सरकार उलथवून टाकण्याच्या ध्येयाने भारावून गेलेले होते. त्यासाठी त्यांचे अखंड प्रयत्नही सुरू होते. 1909 मध्ये बाबाराव सावरकरांना व 1910 मध्ये विनायक दामोदर सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. दोघांचीही रवानगी अंदमानला झाली. हा काळ येसूबाईंसाठी घरातील मोठी सून म्हणून अत्यंत खडतर होता. सावरकरांच्या अटकेनंतर त्यांच्या घरावर जप्ती आली. काही मोजकं सामान घेऊन येसूबाई व इतर घरातील सदस्यांना घराबाहेर पडावं लागलं. त्यावेळेला इंग्रजांच्या भीतीने इतर लोक किंवा अगदी जवळचे नातेवाईक कोणीही त्यांना थारा द्यायला तयार नव्हते. त्यावेळी नाशिकच्या काळाराम मंदिराच्या आश्रयाने हे लोक राहायला लागले, पण त्या खचल्या नाहीत. 1905 साली स्वदेशी आंदोलनातून प्रेरणा घेऊन त्यांनी स्वदेशीचं व्रत अंगीकारलं. बांगड्यांची काच परदेशातून येत असे म्हणून सवाष्णीचं लेणं असूनही त्यांनी बांगड्या घालणं सोडून दिलं. त्या काळी साखर पण परदेशातून येत होती, त्यामुळे साखर खाणं पण सोडून दिलं. मित्रमेळा या क्रांतिकारी संघटनेच्या बहुतांश सदस्यांना राजद्रोहाच्या गुन्ह्यात अटक झाली आणि त्यामुळे या सर्व क्रांतिकारकांच्या बायका मुलांवर मोठा कठीण प्रसंग ओढवला. पण या अवघड काळात आत्मनिष्ठ युवती संघातर्फे अशा अनेक स्त्रियांना येसूबाईंनी धीर दिला. दर शुक्रवारी संघाची सभा भरत असे.
वर्तमानपत्रातील बातम्या वाचून त्यावर चर्चा होत असे. तसेच स्वदेशीचे व्रत गावोगावी पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जात असत. या सगळ्या कार्यामध्ये येसूबाईंचा फार मोठा वाटा होता. बाबारावांनी स्वातंत्र्यासाठी तरुणांना प्रेरित करणाऱ्या कवी गोविंद यांच्या कवितांच्या पुस्तिका प्रकाशित केल्या. प्रकाशनाच्या खर्चासाठी येसूबहिणींनी आपले दागिने विकले. 1908ला बाबारावांना अटक झाली. त्या दिवशी नाशिकच्या आपल्या घरावर धाड पडणार हे येसूबाईंनी ओळखलं होतं. त्यांच्या घरात तर अनेक पिस्तुलं, पुस्तकं अशा ब्रिटिशांना आक्षेपार्ह गोष्टी होत्या. परंतु येसूबाईंनी अत्यंत चपळाईने श्री विश्वनाथ केळकर यांच्या मदतीने काही महत्त्वाचे साहित्य लपवले, काही नष्ट केले, काही कवी गोविंदांच्या घरात ठेवले, तर काही पुस्तकं जाळून टाकली. हे काम होईपर्यंत पहाटेचे 4 वाजले आणि त्यानंतर अर्ध्या तासातच पोलिसांची धाड पडली. परंतु येसूबाईंच्या तत्परतेमुळे कोणताही महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला नाही. 1916मध्ये मुंबईला स्थानिक झाल्यावर अंदमानला बाबाराव सावरकरांची भेट घेता यावी यासाठी येसूबाई आणि नारायणरावांनी अनेक खटपटी केल्या. परंतु त्यांचे बहुतेक अर्ज नाकारण्यात आले. 1918च्या शेवटी त्या आजारी पडल्या. त्या काळात त्यांना अनेक वेळा बाबाराव भेटायला घरी आले आहेत असा भ्रम होत असे. 8 फेब्रुवारी 1919 रोजी येसूबाईंना पतीला भेटण्याची परवानगी देणारं पत्र नारायणरावांना मिळालं. पण आता उशीर झाला होता. पत्र मिळण्यापूर्वी फक्त 3 दिवस म्हणजे 5 फेब्रुवारी 1919ला वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी येसूबाई पंचतत्वात विलीन झाल्या होत्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या वहिनीचं केलेलं वर्णन, तू ध्येयाची अससी मूर्ती, तू ध्येयाची अससी मूर्ती, माझे वहिनी माझे स्फूर्ती, या ओळी सार्थ करणारे आयुष्यच त्या जगल्या, हो ना? यमुनाबाई सावरकर. जन्म 4 डिसेंबर 1818, मृत्यू 8 नोव्हेंबर 1963. यमुनाबाई सावरकर उर्फ माई सावरकर. माई सावरकर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तेजोमय जीवनपटामागील स्त्रीशक्ती. घर, कुटुंब, समाजकार्य अशा सगळ्याच कसोट्यांवर उत्तुंग ठरलेल्या माई सावरकर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पत्नी होय. लग्न झाल्यावर येसूबहिणींनी माईंना आत्मनिष्ठ युवती समाज संघटनेत सामील करून घेतलं. माई सारं घरकाम उरकून दुपारी अनवाणी पायांनी सगळीकडे हिंडत असत. स्त्रियांना स्वातंत्र्याचं महत्त्व कळकळीने सांगत असत आणि प्रेमळ आग्रह करून त्यांना समितीमध्ये घेऊन येत असत. माईंच्या माहेरी अक्षरशः लक्ष्मी पाणी भरत होती. सावरकरांच्या इंग्लंडमधील शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी माईंच्या माहेरच्यांनीच घेतलेली होती. अत्यंत लाडाकोडात वाढलेल्या माई सासरच्या स्वातंत्र्याच्या विचारांनी भारावलेल्या वातावरणातही समरसून गेल्या होत्या. अत्यंत नम्र, आदबशीर वागणं, गोड बोलणं, फुलांचे सुंदर हार करणं, सुबक रांगोळ्या काढणं यात माईंचा हातखंडा होता. माहेरी रेशमी वस्त्र वापरणाऱ्या माई सासरी जाडभरडं स्वदेशी स्वखुशीने वापरू लागल्या. माहेरी नित्य गोडाधोडाचं जेवण असताना सासरी पिठलं भात किंवा प्रसंगी चटणी भाकरी खाऊनही आनंदाने राष्ट्रसेवेत रममाण झाल्या.
पती काळ्या पाण्याच्या शिक्षेवर असतानाही माईंनी स्वातंत्र्यव्रत सोडलं नाही. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतही आत्मनिष्ठ युवती समाजामार्फत त्यांनी देशसेवेस स्वतःला वाहून घेतलं. प्रीतिलता वडोदरा. कल्पना दत्त आणि प्रीतिलता या बालपणीच्या मैत्रिणी. लहानपणीच त्यांनी ईश्वर आणि राष्ट्र यांच्याशी एकमेव निष्ठा ठेवण्याचं व्रत घेतलं होतं. महाविद्यालयातच राष्ट्रवादी गटात सामील होऊन त्यांनी लाठी आणि तलवार चालवण्याचं शिक्षण घेतलं. पुढे त्या क्रांतिकारकांच्या संपर्कात आल्या. मे 1932 प्रीती मास्टरदा यांना भेटण्यासाठी दालघाट या गावी गेली होती. एक दिवस कॅप्टन कॅमेरॉनच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चारी बाजूंनी घराला घेराव घातला होता. कॅमेरॉनने आदेश दिल्यावर मशीनगननी गोळ्यांचा भडीमार सुरू केला गेला. आतून रिव्हॉल्व्हरमधून गोळ्यांचा मारा सुरू झाला. साधारण परिस्थितीचा अंदाज आल्यावर तिनेही गोळ्यांचा भडीमार केला. कॅमेरॉन मारला गेला, पण निर्मलदाही घायाळ झाले. तिला त्यांनी पळून जायला सांगितलं, पण सहकार्यांना तशा परिस्थितीत सोडून तिला जाववे ना. त्यांना घायाळ अवस्थेत तिथेच सोडून जाणं तिच्या मनाला पटेना. ती तिथेच थांबली. पुढे ती मास्टरदांच्या संदेशानुसार भूमिगत झाली. मग पोलिसांनी कल्पना दत्तकडे म्हणजेच तिच्या मैत्रिणीकडे आपला मोर्चा वळवला. पण तिने प्रीतिलताचा थांगपत्ता लागू दिला नाही. पुढे 24 सप्टेंबर 1932 प्रीतीने पहाडताली क्लबवर हल्ला केला. मुख्य हॉलवर बॉम्बफेक झाली. कोणीतरी या गडबडीत दिवे विझवले आणि क्रांतिकारकांची पांगापांग झाली. पुरुष वेशात असलेली प्रीतिलता हॉलपासून लांब मरून पडली होती. इंग्रजांच्या हाती सापडून स्वतःची विटंबना होण्याआधीच तिने सायनाईड प्राशन करून मरणाला कवटाळलं होतं. लक्ष्मीबाई केळकर, महान विदुषी आणि सेवाव्रती, प्रचंड संघटन कुशलता आणि तितक्याच निस्वार्थी लक्ष्मीबाई केळकर म्हणजेच संपूर्ण जगाच्या मावशी केळकर. नर करणी करे तो नारायण हो जाय असं म्हणतात. पण वंदनीय लक्ष्मीबाई केळकर यांनी कार्यकर्तृत्वाने महिला शक्तीला राष्ट्रशक्ती बनवण्याचा मार्ग प्रशस्त केला. ऑगस्ट 1947 दुसरा आठवडा. पाकिस्तानातील सिंध प्रांतात मुस्लिमांचा क्रूर नंगा नाच चालू होता. प्रचंड रक्तपात. हिंदूंचे अक्षरशः शिरकाण सुरू होते. अशावेळी सिंध प्रांतातील समितीच्या सेविकांना धीर देण्यासाठी मावशी व समितीच्याच वेणुताई 13 ऑगस्टला कराची विमानतळावर उतरल्या. खून से लिया पाकिस्तान, लडके लेंगे हम हिंदुस्तान अशा घोषणा देत जथ्यानी मुस्लिम लोक रस्त्यावर फिरत होते. पण जराही न घाबरता त्या भीषण परिस्थितीतून मार्ग काढत मावशी तिथल्या सेविकांच्या घरी गेल्या. आईच्या मायेने त्यांना जवळ घेतलं, त्यांना धीर दिला, त्यांच्या पाठीवर आधाराचा हात ठेवला, त्यांची विचारपूस केली. मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व याचा विशाल संगम म्हणजे वंदनीय मावशी. मावशींची मुलं संघशाखेत जायची. तिथे मिळणारे शिक्षण पाहून मावशींना वाटलं की मुलीबाळींसाठीही असं प्रशिक्षण असायला हवं. त्यांनी डॉक्टर हेडगेवार यांना हा विचार बोलून दाखवला. त्यानंतर 1936 साली मावशींनी राष्ट्रसेविका समितीची स्थापना केली. पुढे माता जिजाऊ, राजमाता अहिल्याबाई होळकर आणि राणी लक्ष्मीबाई
यांच्या नावाने प्रचंड सेवाभावी वास्तू वंदनीय मावशींनी उभ्या केल्या. अत्यंत सेवाभावी आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात अग्रेसर असलेले महिलांचे एकमेव संघटन म्हणजे राष्ट्रसेविका समिती. वंदनीय मावशींच्या कर्तृत्वास प्रणाम. लीला पाटील. खानदेशची लीला पाटील जेलमध्ये शिक्षा भोगत असताना पळून जाऊन सातारला पत्री सरकारला येऊन मिळाली. ती तुफान दल स्त्री शाखा प्रमुख होती. लीला पाटील यांनी डोंगर कपारीतल्या अशिक्षित बायांना संघटित केलं आणि स्वातंत्र्याच्या कार्यामध्ये त्यांना ओढून आणलं. त्यांना बंदुका व स्वयंचलित शस्त्र चालवायला शिकवलं. गुप्त बातम्या आणून देणं, धान्याच्या साठ्यात बंदुका व शस्त्र लपवणं, भूमिगतांना लपवणं, संकेतस्थळावर कांदा भाकर पोहोचवणं अशी अनेक कामं त्यांनी आणि त्यांच्या महिला संघटनेनी अत्यंत निष्ठेने वठवली. त्यातील काही महिला कार्यकर्त्यांचा पोलिसांनी अनन्वित छळ केला. लक्ष्मीबाई नायकवाडी या अशा छळामुळे अखेरपर्यंत मनोरुग्ण झाल्या. काशीबाई हणवर हिने आपल्या नवऱ्याचा ठावठिकाणा सांगावा म्हणून तिच्या गुप्तांगात मिरची पूड भरल्याचं प्रकरण त्यावेळी बरंच गाजलं होतं. अशी किती नावं सांगावीत आणि किती वेदना सांगाव्यात. तुफान दल स्त्री शाखेविषयी क्रांतीवीर नाना पाटील यांनी आपल्या भाषणात गौरवोद्गार काढले. आमच्या भगिनी जर आम्हाला मदत करण्यासाठी खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या नसत्या, वेळेवर आम्हाला भाकर तुकडा खायला दिला नसता, जीवावर उदार होऊन वेळेवर आम्हाला आसरा दिला नसता, तर आम्हाला यश मिळवणं कठीण होतं. या त्यांच्या एका वाक्यातच या 95% अशिक्षित व अडाणी स्त्रियांच्या देशभक्तीचं प्रतिबिंब दिसतं. सुहासिनी गांगुली. जन्म 3 फेब्रुवारी 1909. मृत्यू 23 मार्च 1965. ढाका येथील खुलना या गावी तिचा जन्म झाला. पुढे उच्च शिक्षणासाठी तिने इडन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. एका स्विमिंग स्कूलमध्ये सुहासिनीची ओळख कल्याणी दास व कमला दासगुप्ता यांच्याशी झाली आणि ती क्रांतिकारी दलात प्रशिक्षण घेऊ लागली. पुढे 1929 मध्ये तिची ओळख विप्लवी गटाचे नेते रसिकलाल दास यांच्याशी झाली आणि ती सशस्त्र क्रांतिकारी गटात सक्रिय झाली. 1930च्या चटगाव शस्त्रागार कांडानंतर अनेक नेते भूमिगत झाले. तेव्हा या क्रांतिकारकांना सुरक्षा देण्यासाठी आणि त्यांची सगळी व्यवस्था बघण्यासाठी ती चंद्रनगरला गेली. तिथे इंग्रजांना चकवण्यासाठी शशीधर आचार्य यांची पत्नी होऊन राहिली. पण शेवटी पोलिसांना तिचा संशय आला आणि 1 सप्टेंबर 1930ला तिला अटक झाली. 8 वर्षांनी तिची सुटका झाली. 1942च्या आंदोलनात भाग घेतल्याबद्दल तिला पुन्हा अटक झाली. नंतर 1945 मध्ये तिची सुटका झाली. भारत मातेचे स्वातंत्र्य हेच तिच्या जीवनाचे एकमेव ध्येय होते. त्यासाठी तिने आपले पुरे जीवन समर्पित केले होते. भारत माता की जय. शांताबाई सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे धाकटे बंधू डॉक्टर नारायणराव सावरकर यांच्या पत्नी शांताबाई सावरकर.
गोळवलकर गुरुजी आणि बाळासाहेब देवरस हे शांताबाईंना देवाचा अंश मानत असत. खानदेशातल्या कुऱ्हे गावी 1901 साली शांताबाईंचा जन्म झाला. 10व्या दिवशीच त्यांचे आजोबा वारल्याने प्रथेनुसार त्यांचं बारसं होऊ शकलं नाही आणि हरिदिनी हे नाव रूढ झालं. लोक त्यांना हरिदिनी या नावानेच बोलावू लागले. त्या अत्यंत तापट होत्या. त्या शांत व्हाव्यात म्हणून त्यांचं पुढे शांताबाई हे नाव पडलं. शांताबाई अतिशय धाडसी आणि धीराच्या होत्या. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षीच त्यांनी घरी सांगितलं की लग्न करेन तर नारायणराव सावरकर यांच्याशीच. घरच्यांना हे मान्य नव्हतं. त्यावेळी बाबाराव सावरकर आणि तात्याराव सावरकर हे दोघंही अंदमान जेलमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते. तर कर्णावती बॉम्बफेक आणि जॅक्सन वधामुळे नारायणरावांनाही 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा झाली होती. इंग्रजांच्या भीतीने शेजारी पाजारीच नाही तर कुटुंबातील इतर अनेक नातेवाईकसुद्धा सावरकर कुटुंबाशी संबंध ठेवायला भीत असत. पण शांताबाईंच्या हट्टापुढे घरच्यांनी नमतं घेतलं आणि शेवटी 1915 मध्ये दोघांचा विवाह झाला. पुढे अंदमानातून सावरकर बंधूंची सुटका झाली. तरीही तिघांचं क्रांतिकार्य सुरूच होतं. त्यामुळे घराची जप्ती झडती ही नित्याचीच बाब होती. पण या सगळ्या प्रसंगांना शांताबाईंनी धीराने तोंड दिलं. प्रसंगावधान राखून महत्त्वाची कागदपत्र लपवणं, निरोप पोहोचवणं अशा गोष्टी त्यांनी अनेकदा केल्या. गांधीवधानंतर त्यांच्या घरावर हल्ला झाला. त्यावेळी डॉक्टर सावरकर आजारी होते. दारावर धक्के बसत होते. घर जाळण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. त्यावेळी मुलांच्या हातात तिखटाच्या पुड्या देऊन स्वतः हातात कोयता घेऊन त्या तयार होत्या. कुठल्याही परिस्थितीला त्यांनी न डगमगता तोंड दिलं. मुलांना वाढवलं, घडवलं. शांताबाईंनी जाणून बुजून घेतला होता सावरकर घराण्याच्या वेदनेचा वसा. त्यांच्या कृतार्थ आयुष्याची 24 मे 1987 सांगाता झाली. येसूवहिनी, माई सावरकर, शांताबाई यांच्यासारख्या असंख्य स्त्रियांच्या योगदानामुळे, त्यांच्या आहुतीमुळे स्वातंत्र्य देवता प्रसन्न झाली आणि 15 ऑगस्ट 1947 भारत मातेने मोकळा श्वास घेतला. अक्कम्मा चेरियन, जन्म 14 फेब्रुवारी 1909, मृत्यू 5 मे 1982. अक्कम्मा यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1909 त्रावणकोर येथील कंजीरपल्ली येथे झाला. त्यांनी इतिहास या विषयात आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 1931 मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या शाळेत शिक्षिकेच्या नोकरीकरता रुजू झाल्या. फेब्रुवारी 1938 मध्ये त्रावणकोर राज्य काँग्रेसची स्थापना झाली. स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होण्यासाठी त्यांनी आपली शिक्षिकेची नोकरी सोडली. त्रावणकोरची राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखली जाणारी ही महिला स्वातंत्र्य सेनानी. दुर्दैवाने केरळ सोडून अन्य राज्यांमध्ये अक्कम्मा चेरियन यांच्याबद्दल फारशी माहिती नाही. नोकरी सोडल्यावर त्यांनी प्रथम स्वातंत्र्याचा शंखनाद केला. लोकांचा आवाज दाबून टाकण्यासाठी त्रावणकोरचे दिवाण C.P. रामास्वामी अय्यर यांनी स्टेट काँग्रेसवर बंदी घातली. त्यानंतर लोकांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. स्टेट काँग्रेसचे अनेक मोठे नेते आणि अध्यक्ष यांना पकडून कैद केले गेले. एका पाठोपाठ एक जे अध्यक्ष बनत त्यांना पकडून जेलमध्ये टाकले जात होते.
11व्या अध्यक्ष म्हणून अक्कम्मा यांची नियुक्ती झाली. दिवाणांनी काँग्रेसवर लावलेली बंदी उठवावी आणि दिवाण रामस्वामी अय्यर यांना पदावरून हटवावे या मागण्या घेऊन अक्कम्मांनी मोठा मोर्चा महाराजा चिथिरा थिरुनल बलराम वर्मा यांच्या राजवाड्यावर नेला. ब्रिटिश ऑफिसरने आपल्या शिपायांना त्या 20,000हून अधिक लोक असलेल्या मोर्चावर गोळीबार करण्याचा आदेश दिला. त्या क्षणी अक्कम्मा ओरडल्या, "या मोर्चाचं नेतृत्व मी करते आहे. पहिल्यांदा माझ्यावर गोळी चालवा." त्यांच्या या साहसी शब्दांनी पोलीस अधिकाऱ्यांना आपला आदेश मागे घेण्यास भाग पाडले. हे समजल्यावर गांधीजींनी त्यांना त्रावणकोरची झाशीची राणी म्हणून सन्मानित केले. 1939 मध्ये त्यांना मोर्चा काढून आज्ञेचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवून अटक करण्यात आले. तुरुंगातून सुटल्यावर अक्कम्मा राज्य काँग्रेसची पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करू लागली. पुढे 1942 मध्ये त्या काँग्रेसच्या कार्यवाहक अध्यक्ष बनल्या. आपल्या पहिल्या भाषणात त्यांनी भारत छोडो प्रस्तावाचे स्वागत केले. त्यावेळी त्यांना अटक झाली व 1 वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. 1946 साली पुन्हा आदेशाचे उल्लंघन केल्याच्या कारणास्तव त्यांना 6 महिन्यांसाठी कारावासाची शिक्षा झाली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1947ला अक्कम्मा कंजिरापल्ली त्रावणकोर विधानसभेवर बिनविरोध निवडून आल्या. 1950 मध्ये लोकसभेचे तिकीट त्यांना न मिळाल्याने त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. हळूहळू राजकारण वेगळे रंग घेत होते हे त्यांच्या लक्षात आले होते आणि ही नवी विचारधारा त्यांना पटत नव्हती, त्यांना मान्य नव्हती. त्यामुळे त्यांनी राजकारण सोडले. 5 मे 1982ला या शूर निर्भीड त्रावणकोरच्या झाशीच्या राणीने अखेरचा श्वास घेतला.